एक सामन्यासाठी चला आपण पंच आपले सहभागीसाठी गेलेले आहेत. नक्कीच रतिलाल पाटील हाडलाख मित्रा. चला चला जितेंद्र वैती सरांसोबत एक जण चला आपण पंच म्हणून जायचं आहे मैदानामध्ये. चला फलंदाज जय बजरंग गोरसई सलामीची जोडी पाठवा आणि आपला 12वा खेळाडू देखील आमच्या समोरच्या कक्षामध्ये आपण पाठवायचा आहे. एक पंच म्हणून कोणतरी या सहकार्य असू द्या. आलेत चला धन्यवाद. आजच्या दिवसातून आपण 7व्या सामन्याकडे वळणार आहोत. नुकताच 6वा सामना संपलेला आहे आणि तो सामना जिंकला आहे आई योगेश्वरी जून अंदुर्की संघानं. नक्कीच आमचे प्रेमनाथ माली चौथा एरवा मानकोली संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर सध्या आम्हाला समालोचन कक्षामधून गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये सहकार्य करताना नक्कीच केशव पाटील सुरेंद्र चौधरी आणि रेवणाजी यांच्याकडून जवानमन सरवली तसेच शरदजी भोईर भिवंडी तालुका सिनियर 40+ संघाचे पहिले अध्यक्ष यांच्याकडून देखील सरवली संघाला आणि संपूर्ण या स्पर्धेला शुभेच्छा आलेत. धन्यवाद शरदजी भोईर साहेब, सुरेंद्र चौधरी आणि केशव पाटील आणि संपूर्ण जय हनुमान सरवली सिनियर 40+ संघाच्या वतीनं शुभेच्छा आलेत. धन्यवाद. सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आम्ही दमान चषक 2024 मध्ये. आमचे पंच सूर्यकांत मोरे ज्यांच्या हाती नवीन 40+ सर्व धागे दोरे नक्कीच अगदी सिनियर पंच आहेत. तसेच आमचे स्क्वेअर लेग पंच म्हणून जितेंद्र वैती सर या सामन्यासाठी पंचांच्या भूमिकेमध्ये शक्ती माले असत आहेत. नक्कीच हरिभक्त पारेनेत माऊली शुभेच्छा दोन्ही संघांना. शक्ती माली बरोबर आम्ही देखील भरपूर क्रिकेट खेळलेलो आहोत. चांगले खेळाडू आहेत. मात्र पिंटू पाटील किशोर चौधरींनी जो संघ बांधणी केलेला आहे अप्रतिम आहे. सलग 3 ट्रॉफ्या जिंकण्याचा मान या संघाच्या नावी आहे. स्वर्गीय कबीर निर्मल त्यानंतर जय गावदेव वडुनवगर आणि जय बजरंग भिनार या 3 स्पर्धेतून 3 ट्रॉफ्या जवानमन सरवली संघाने जिंकले आहेत. बघूया भरत पाटील यांचा पहिला चेंडू गणेशनं काऊकोना रिझनला उडवलाय. रवी चौधरी आहेत एक चपल आणि तंत्रशुद्ध खेळाडू रवी चौधरी. बघा टोपी डोक्यामध्ये म्हणजे सामनावीर आहेत याची आठवण करून देताना वा चांगली संकल्पना. दमान चषक 2024 मध्ये ज्या खेळाडूच्या डोक्यामध्ये आई एकविराची टोपी आहे तो खेळाडू त्या विजयी सामन्यातील सामनावीर आहे याची आठवण ताजी होते. नक्कीच आमचे 12वे खेळाडू सरवली संघाचे शालिकजी चौधरी आपलं देखील स्वागत आहे. आमचे जय बजरंग गोरसे संघाचे 12वे संजयजी भोईर आपलं देखील स्वागत. होम फोटो लाईव्ह टेक्निकल टीम अनिल गुरुनाथ केनी मानकुलीकर यांचं देखील विशेष स्वागत आणि आभार व्यक्त करूया. अतिशय चांगला लाईव्ह टेलिकास्ट भरपूर आम्हाला कॉल मेसेज येत आहेत. साफसूत्र टेलिकास्ट थेट दमन गुजरात येथून आपल्या महाराष्ट्र भिवंडीमध्ये पोचवलं जातोय. पहिल्या चेंडूवर 2 दुसरा चेंडू डॉट आणि हा तिसरा चेंडू. क्या बात आहे. भरत पाटीलला अगदी विकेट टू विकेट अगदी यॉर्कर लाईनचे दोन्ही चेंडू टाकलेत. चांगला चेंडू. नक्की शक्ती माली भरत पाटील त्यानंतर संतोष पिंटू पाटील रवी चौधरी भोलेनाथ किशोर चौधरी त्यानंतर शिवा पाटील एक कंप्लीट टीम आपल्याला पाहायला मिळते. बघूया इथे मिस टाइम पटका यष्टीरक्षक वाह सुपर झेल भोलेनाथनं झेल टिपलाय आणि ते पहिला धक्का प्रवीण पाटील बात. नक्कीच काल आपण पाहिला होता पहिला सामना एव्हन जोडी सिद्धिविनायक अंजूर आणि जय बजरंग गोरसई रोहन तऱ्या असतायत.
12 धावा या स्पर्धेतील सर्वात निचंक धावसंख्या. बघूया नवीन फलंदाज आले ज्ञानेश्वर म्हात्रे. नक्कीच गणेश केने एक चांगला फलंदाज त्यांच्याकडे आहे. काल लवकर बाद झाला आणि अगदी संघ कुठेतरी 12 धावा फक्त 24 चेंडूमध्ये करू शकला होता. बघूया हा सामना महत्त्वाचा आहे. ज्ञानेश्वर मुकादमनं सांगितलं आम्ही एवढ्या लवकर हार मानणार नाही आहोत, कारण की जय बजरंग गोरसेई म्हटलं की आता या गावाचं नाव 7 समुद्र पार गेलेलं आहे. गोरसेई गौरव, भावेश पवार, एवन पवन अशी कित्येक नावं आणि कित्येक चांगले क्रिकेटर या गावाने दिलेले आहेत. इथे बघूया हा चेंडू उडवलाय अगदी डीप मिड विकेट रिझनला, झेल टिपलाय आणि ते ज्ञानेश्वर म्हात्रे झेलबाद. नक्कीच मित्रांनो आपण ऐकूया यापुढील चालू सामन्याचं धावतं समालोचन मोहनदादा भोईर यांच्या माध्यमातून. धन्यवाद. हॅलो. हॅलो. कुठे वही हॅलो. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. मित्रो, खऱ्या अर्थाने स्पर्धा संपन्न करण्यामागे ज्यांचा सिंहाचा वाटे आहे, ज्या दानशूर दात्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला केलं मोलाचं सहकार्य, त्यांची इगतवारी पुढील प्रमाणे. सन्मान्य दीपकजी म्हात्रे, उपाध्यक्ष न्यू 40+ यांच्याकडे या स्पर्धेसाठी 10,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य. त्याचबरोबर भिवंडी नवीन 40+ चे विद्यमान अध्यक्ष सन्मान्य मनोहर जोशी साहेब यांच्याकडे तब्बल 50,000 रुपयाचं कॅश प्राईज, त्यांच्याकडे देखील 50,000चं आर्थिक सहाय्य आम्हाला लाभलेलं आहे. त्यानंतर सचेस पुणे संघाचे सर्वेसर्वा सन्मान्य जगदीशजी पाटील संघटनेचे जे मेंबर सदस्य देखील आहेत आणि त्यांच्याकडनं 10,000 रुपयाचं कॅश प्राईज आम्हाला जाहीर झालेलं आहे. त्यानंतर शिवसेना जिल्हा प्रमुख सन्मान्य देवानंद थडेसाहेब कशेळी यांच्याकडनं 50,000 रुपये आर्थिक सहकार्य या स्पर्धेसाठी जाहीर झालेलं आहे. त्यानंतर आमचे सर्वांचे लाडके धर्मेंद्र तांगडी खाडी यांच्याकडनं 3,000 रुपये कॅश प्राईज या स्पर्धेसाठी आलेले आहे. त्यानंतर प्रकाश पाटील झुन नांदुर्की यांच्याकडनं 3,000 रुपये, प्रिन्स सिकारी यांच्याकडनं देखील या स्पर्धेसाठी 3,000चं कॅश प्राईज आम्हाला आलेलं आहे. त्यानंतर गावदेव पूर्णा संघाचे सर्वेसर्वा आणि भिवंडी क्रिकेट असोसिएशन न्यू 40+ संघटनेचे उपाध्यक्ष सन्मान्य देवाजी टावरे यांच्याकडनं देखील 7,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य. दुसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. धावसंख्या आहे ती 2/8. चेंडू सुंदरसा स्क्वेअर केले, चेंडू जातो पॉईंटला, एक धाव कंप्लीट, धावसंख्या 9वर पोहोचते. बॅट्समन नितेश आहे. दुसरे षटक प्रगतीपथावर आहे. गोलंदाज रवी चौधरी. अद्यव स्थिती आपण पाहतोय जय बजरंग गोरसे संघाची 2/9. दुसऱ्या ओव्हरला प्रारंभ आहे. दुसऱ्या ओव्हरमधून उर्वरित 2 चेंडूंची फेक बाकी आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज मार्गस्थ पंचांना क्रॉस करतो. हलक्यात पाडूनचा रणप घेताना गोलंदाज रवी चौधरी. स्ट्राईक रोटेट करतो आणि बॅट्समन कोण आहे? गणेश. हा चेंडू थोडासा स्वर आहे आपण पाहतोय. पंच नो बॉलचा इशारा करतात.
एक कमांतर धाव्याने संघात धावसंख्या दुहेरीमध्ये प्रवेश करते. धावसंख्या होती ती 10. हा चेंडू मात्र सुरेख, सुंदर, अप्रतिम, उत्कृष्ट. फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला होता. या अनुषंगाने पंच देखील थोडेसे चिंतित असल्या कारणाने हा चेंडू सेफ. सुंदर चेंडूची सांगता, डॉट चेंडूची सांगता होती. धावसंख्या स्थिर आहे ती 10. पुन्हा एकदा गोलंदाज. आता मात्र ऑन साईडचा अतिशय चांगला फटका सजला. यावरून कार्पेट चेंडू जातो मिड विकेटला. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि या दुसरीच्या प्रयत्नामधून देखील दोन्ही फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित. तुमच्याकडनं ना, कोणाकडनं? संघाकडनं. बघा मित्र, आज स्पर्धेचं वैशिष्ट्य जरी काही असलं तरी मात्र जेवणामध्ये फार वैशिष्ट्य होताच. पाण्याची व्यवस्था करायची आहे. अतिशय रुचकर आणि स्वादिष्ट पद्धतीचं जेवण आहे. सर्वात महत्त्वाचं नॉनव्हेज बोकडाचं मटण होताच. त्यामुळे प्रत्येकाने डबल घेतलंय आणि खऱ्या अर्थानं या रुचकर आणि स्वादिष्ट जेवणासाठी झू नांदुरकी संघाच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राईज आमच्या आचार्यांना, आई जोगेश्वरी झू नांदुरकी संघाकडनं 500 रुपयाचं कॅश प्राईज आचार्यांना. आचार्य आमचे जाम भारी. संजय आणि किशोर हे आमचे आचार्य जाम भारी आणि त्यांच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज आमच्याकडे आलेले. तिसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पाला सांगित. तिसरा गोलंदाज येतोय भोलेनाथ. त्यानंतर मित्र सौभाग्यवती अस्मिता राजेश चौधरी यांच्याकडे देखील 12,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आम्हाला या ठिकाणी लाभलेलं आहे. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होते गोलंदाज भोलेनाथ आणि हा चेंडू मात्र जाईल 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 स्क्वेअर ऑफ विकेट. अतिशय प्रतिम, उत्कृष्ट फटका, जबरदस्त फटका. लॉस ऑफ 2 विकेट अँड थर्ड ओव्हर प्रोग्रेस. तिसऱ्या षटकाला प्रारंभ संघ धावसंख्या ती 21. जनमान सरावली आणि जय बजरंग गोरसई या दोन दिग्गज संघामधून हा सामना आपण पाहतोय. दोन्ही संघांसाठी खऱ्या अर्थानं विजय फार महत्त्वाचा आहे. यानंतर जय बजरंग कारिवली बी विपक्ष जोशी 11 भातबड बी या दोन संघामधून सामना असेल. त्या अनुषंगाने दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील चालू सामना संपतात आम्हाला जॉईन व्हा. चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच दोन्ही संघाचे कॅप्टन आपण नाणेफेकीसाठी टॉसबॉक्सशी संपर्क साधायचे. भातबड विपक्ष कारिवली. पुन्हा एकदा ऑन साइडचा फटका साजलाय. हा चेंडू देखील जाईल आउट.
त्या दमदार आणि उत्तम चांगला फटका आपण पाहिला. या साधामेनी संघाची धावसंख्या. पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका आहे, मात्र चेंडूचा सेप प्लॅन होतोय ऑन साईडला. चेंडू जातो मिड विकेटला. 2 धावा कंप्लीट केल्या जातील याच दरम्यान आणि या 2 धावेने जय बजरंग गोरसी संघ पोहोचतोय 29 या धावसंख्येवर. नितेशाच्या बॅटमधून सुरेख सुंदर फटके आपण पाहतोय. मात्र कालच्या स्पर्धेमधून खऱ्या अर्थानं पहिल्या सामन्यामधून खेळताना संघ आपण परिपूर्ण बॅकफुट पाहिला. या स्पर्धेतला सर्वात लो स्कोर त्या संघाच्या माध्यमातून आपण पाहिला. फक्त 12 धावा केलेल्या. तर 3 षटकांच्या अंती धावसंख्या होती ती 31. पिंटू चौथ्या षटकाला प्रारंभामध्ये वैयक्तिक पहिला सांघिक चौथं गोलंदाज येतोय संतोष पाटील. पिंटू या नावानं अतिशय फोकस आणि फेमस आहे. शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रगती पथावर आहे. अद्ययावत स्थिती पाहतोय जय बजरंग गोरसी संघाची 2 बाद 29 आहेत. 29 धावा आहेत. धावसंख्या 29 आहे. चेंडूला थोडंसं ऑन द खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय पॉईंट सीमारेषा ट्रॅव्हल होतोय. 1 कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. फेक थोडीशी अंडरआर्म म्हणता येणार नाहीये. चांगली फेक आणि फलंदाज बाद गणेश. ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू सुंदरसा स्टिअर केला. अतिशय चांगला फटका आपण पाहिला. एक धाव अति वेगाने प्राप्त झाली होती, मात्र दुसरी धावेचा आवरता आला नाही आणि दुसरी धाव घेताना महत्वाचा फलंदाज गणेश हा बाद होतोय. नेक्स्ट न्यू बॅट्समन येतोय नितीन केने. भिवंडी मनपाच्या जस्ट नगरसेविका सौभाग्यवती अस्मिता राजे चौधरी यांच्याकडे देखील स्पर्धेसाठी 12,000 रुपयाचं कॅश प्राईज. त्यानंतर भिवंडी मनपाचे जस्ट नगरसेवक सन्माननीय बारामजी चौधरी साहेब यांच्याकडनं तब्बल 50,000 रुपयाचं कॅश प्राईज या स्पर्धेसाठी. प्रेमराजी वडोलकर वडपे ग्रामपंचायत माजी सरपंच यांच्याकडे देखील 10,000 रुपयाचं कॅश प्राईज. चौथ्या षटकाला प्रारंभ. वैयक्तिक पहिला सांघिक चौथं गोलंदाज येतो पिंटू संतोष म्हात्रे. चला बेल कमी घ्या, स्पीडअप करा प्लीज. शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रगती पथावर. लेफ्ट हँड ओव्हरचा मारा करताना या ठिकाणी गोलंदाज. अतिशय चांगला चेंडू. सागेवन चेंडूला मोठा फटका मारण्याचा मानस मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं नितीन याला. मात्र एक धाव निश्चित त्याच्या बॅटमधून कंप्लीट झाली. एक धाव संघात धावसंख्या 30. 3 बाद 30. नितेशच्या बॅटमधून आपण सुरेख सुंदर धाव पाहतो. आतापर्यंत नितेशच्या बॅटचं अपडेट पाहिलं तर तब्बल हा फटका देखील चांगला आहे. खऱ्या अर्थाने चेंडूची फेक थोडीशी चुकीची झाली होती. शॉर्ट पेस डिलिव्हरी. अखूट टप्प्याचा चेंडू. हाफ टेकर पद्धतीचा चेंडूचा फलंदाज सफल झाला. ऑन साईडचा फटका देखील सुरेख सुंदर त्याच्या बॅटमधून सजला आणि चेंडू बघता बघता स्क्वेअर ऑफ विकेट. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमाच्या बाहेर जाणारा अतिशय नेत्रदीपक षटकार. या साधाव्याने जय बजरंग गोरसी संघाची धावसंख्या 37. वन मॅन आर्मी. काय कमालीची फलंदाजी नितेशाच्या चला थोडंसं स्पीडअप करा, वेल कमी घ्या. अतिशय चांगला फटका, उत्तम फटका, जबरदस्त फटका, आपलातून फटका. धावसंख्या 37. पुन्हा एकदा पिंटू. हा चेंडू देखील फुल लेनचा.
ऑनसाईडचा फटका साजलाय. अरुण कार्पेट चेंडू जातोय. चांगले क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेची माग आणि दुसरी धाव देखील कंप्लीट. फेक उत्तम होती मात्र क्षेत्र खेळतोय एसटी रक्षक भोलेनाथला हा चेंडू कदाचित व्यवस्थित कॅरी करता आला नाहीये आणि ज्या ठिकाणी एक धावे तिकडे 2 धावा कन्वर्ट झाल्या. 2 धावांनी संघात धावसंख्या होती 39. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगतीपथावर. उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. अद्यवस्थिती 39 धावा धावफलकावर. हा चेंडूवर मोठा फाटका आहे. आता मात्र चेंडू काही क्षेत्ररक्षक देखील दक्ष आहे. यस वेल जज कॅच अतिशय प्रतिम उत्कृष्ट झेल कॅरी केला जातो आणि महत्वाचा फलंदाज नितेश. महत्वाची विकेट. वैयक्तिक 27 धावा खऱ्या अर्थाने ज्याच्या बॅटमधून आपण पाहिल्या. करूया विकेटचा आपण सेलिब्रेशन. ओ टू रिझे. कॅप्टन आपण देखील या. जय बजरंग कारिवली बी आणि जोशी 11 भातबड बी. भातबड संघाचा कॅप्टन त्याचबरोबर कारवीर संघाचा कॅप्टन आपण जॉईन. कारवीर संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. भातबड संघाच्या कॅप्टनला विनंती आपण देखील या. चेंडूला शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आनंद. षटक क्रमांक 64 संपतय आणि 4 षटकांची अंती धावसंख्या आहे ती 40. विजयाचं लक्ष असेल 41 धावांचं. तत्पूर्वी आपण पुन्हा जाऊया टॉस बॉक्स मध्ये करूया. 2 दिग्गज संघामधून पुढील सामन्याचं नाणेफेक. एका बाजूला जोशी 11 भातबड तर दुसऱ्या बाजूला जय बजरंग कारिवली. बघा मित्र या स्पर्धेसाठी दानशूर दात्यांची आम्ही इगतवरी करतोय. सन्मानी बालरामजी चौधरी साहेब असतील यांच्याकडनं तब्बल 50,000 रुपयाचं कॅश प्राईज. प्रेमनाथजी वडोलकर वडपे गावचे माजी सरपंच यांच्याकडनं 10,000 रुपयाचं कॅश प्राईज. प्रभुदास नाईक युवा सेना जिल्हाध्यक्ष सन्मान्य प्रभुदास नाईक साहेब यांच्याकडनं तब्बल 30,000चं कॅश प्राईज. भिवंडी क्रिकेट असोसिएशन संघटनेचे माजी प्रेसिडेंट अध्यक्ष सन्मान्य गणेशदादा केनी यांच्याकडनं 10,000 रुपयाचं कॅश प्राईज. विनोदजी काटेकर भिवंडी क्रिकेट असोसिएशन न्यू फुटबॉल संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष आणि ज्वाली कामतकर संघाचे सर्वेसर्वा विनोदजी काटेकर यांच्याकडनं देखील या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राईज. त्यानंतर आमचे संजय पाटील गावती पुणा संघाचे अध्यक्ष यांच्याकडनं देखील 5,000 रुपये. त्यानंतर देवेश पाटील बबलू सेठ यांच्याकडनं 50,000 रुपयाचं कॅश प्राईज. सन्मानित जितूजी गवळी पायगावचे माजी सरपंच आणि स्वयंभू पायगाव संघाचे सर्वोत्कृष्ट खेळाडू जितू गवळी यांच्याकडनं 15,000 रुपयाचं कॅश प्राईज. संतोष तुकाराम पाटील विशेष कार्यकारी अधिकारी काल्लेर यांच्याकडे देखील या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राईज. त्यानंतर एवन जोडी सुकेश डाकी निलेश पाटील यांच्याकडे देखील या स्पर्धेला तब्बल 20,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेच. चला 2 संघामधून करूया आपण एका महत्त्वाच्या सामन्याचे नाणेफेक. सन्माननीय स्वयंपाकी आमची जाम भारी
तुमच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज देखील आमच्याकडे आलेलं आहे. या आपण टॉस करूया. स्वयंपाकी नंदू भाऊ तुम्ही पण या. स्वयंपाकी आमचे जांभारी जेवण जमी तुम्ही बनवता जांभारी आम्ही पण जेवतो जांभारी. दमनला चाललो मी पायी पायी स्वयंपाकी आमचे जांभारी. 500 रुपये आलेले आहेत. 250 तुम्हाला 250 घ्या. त्यांच्याकडे ते त्यांचा मान घ्या. आपण आहे ते एकतरी उडू. या सर या. स्वयंपाकी आमचे जांभारी खरे आता नाचच्या जेवणाची रुचकर स्वादिष्ट जेवण त्यांच्याकडनं पाहिलं आणि त्यांच्याकडनं या टेकडे टॉस केला जातोय. टेल असं म्हणणं आहे आणि एक्झिट तेच येते. मान्यवरांचं खूप खूप आभार. मित्रा नाणेफेक झाली. नाणेफेक तुझ्या बाजूने लागते. फक्त एका स्वरामध्ये जोरात आपण आपला निर्णय सांगायचा आहे. आम्ही बॅटिंग करू. क्या बात आहे क्या बात आहे. फलंदाजी करण्याचा काही धाडसी निर्णय घेतले. आमचा काही मुख्य उद्देश लक आहे ना. लक बोलायचं नाही पण आम्ही जेव्हा पण बॅटिंग करतो आम्हाला चान्स जिंकणे जास्त असते. आणि आम्ही बॉलिंगवर ना प्रत्येकाला थांबू शकतो एवढं आमच्यामध्ये आहे. स्वतःला आत्मविश्वास द्याक. धन्यवाद दोन्ही संघांचं मी करतोय. मान्यवरांचं देखील खूप खूप. तर मान्यवरांना आपण आमचे मान्यवर अर्थात ज्यांच्याकडनं टॉस झाला त्यांना आपण बघूया. आई जोगेश्वरी झून अंदुरकी कॅप्टन इन अदर्स टीम यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राईज आमचे स्वयंपाकी जांभारी आजच्या जेवणामधून संजय पाटील आणि किशोर पाटील वडूनवकर यांना 500 रुपयाचं कॅश प्राईज दिले जात आहे. खऱ्या अर्थानं आई जोगेश्वरी जुनांदुर्गी संघ त्यांच्या अन्नाला जागला. धन्यवाद मोहनदादा भोईर. जय हनुमान. सरवली संघाला विजयाचं लक्ष्य आहे 41 धावांचं. नक्की जय बजरंग गोरसई आणि जय हनुमान सरवली अशी लढत. पहिला चेंडू वाईट यॉर्करच्या अंदाजानं स्वतः गोलंदाज चेंडू अडवण्यामध्ये अपयशी ठरलेत आणि परिणाम स्वरूप एक सिंगल धाव पहिल्या चेंडूवर कंप्लीट केलेली आहे. शरदजी भोईर साहेबांकडून जय हनुमान सरवली संघाला आणि नवीन 40+ कमिटीच्या दमन दबऱ्यासाठी शुभेच्छा दिलेत. शरदजी भोईर साहेब अगदी स्पर्धा पाहत आहेत. ओम फोटो लाईव्हच्या माध्यमातून ते आम्हाला जोडलेले आहेत. भिवंडी ग्रामीण सिनियर 40+ क्रिकेट मंडळाचे पहिले अध्यक्ष आणि उद्योजपती सरवली बडा. धन्यवाद शरदजी भोईर साहेब. इथे किशोर चौधरीनं फटका अगदी कॉर्नर रिझनला उडवलाय आणि इथे देखील एकच धाव येईल. शक्ती माली आणि किशोर चौधरी ही जोडी आपण पाहतोय. 41 धावांचं लक्ष्य आहे आणि नक्कीच आमच्या समर्थन कक्षामध्ये गुणलेखनाच्या भूमिकेमध्ये प्रेमनाथ माली यांना आपण पाहतोय. कारण की सध्या ज्ञानेश्वर मुकादम इन ॲक्शनमध्ये आहेत. हा चेंडू लेट कट करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूची लाईन एट लेंथ गती चांगली होती. चांगला चेंडू गोलंदाज प्रवीण पाटीलचा. चंद्रकांतजी केने एक सिनियर खेळाडू आहेत. जय बजरंग गोरसई संघाचे 12वे आणि सरवली संघाचे आमचे शालिकजी चौधरी. दोन्ही खेळाडूंचं सहर्ष स्वागत कॉम्बॉक्स मध्ये. पहिले 2 चेंडू 2 सिंगल त्यानंतर सलग 2 चेंडू डॉट. नक्कीच गोलंदाजी युनिट चांगलं आहे. गोरसई संघाकडे बघूया. हा चेंडू अपील पंच सहमत नाहीयेत. बोल आवडत क्या बात आहे. नक्कीच अगदी आमचे सूर्यकांत मोरे सर देखील थोडेसे चकित झाले की बेन्स पडलेत. अपील केलेली आहे आणि फलंदाज बाद आहेत. शक्ती माली यांनी पाहिलं होतं. यस नवीन फलंदाज भरत पाटील
नक्कीच केशव पाटील असतील, सुरेंद्र चौधरी, तसेच रेवनाथजी पाटील यांच्याकडून देखील या संघाला शुभेच्छा आहेत. बघूया 41 बनवायचे आहेत. तिसरा सामना खेळतायत. 1 विजय 1 पराभव. गोरसे संघ दुसरा सामना खेळतोय. 1 पराभव झालाय आणि हा मैदानातून दुसरा सामना त्यांचा सुरू आहे. धावा बनले 2, चेंडू टाकून झाले 5 आणि गडीबाज झाले 1. गोलंदाज तयार प्रवीण पाटील. हा फटका मिस्टाईम आहे. चेंडू हवेमध्ये, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला, अजून एक झेल आणि फलंदाज बाद भरत पाटील. गेल्या पावली माघारी भरत पाटील थोडेसे नाराज आहेत. नक्कीच नेहमी आपण त्याला सलामीला पाहिलंय. इथे 1 डाऊनला आले आणि पहिले चेंडूवर झेलबाद झालेले आहेत आणि आता मैदानामध्ये फलंदाज रवी चौधरी, संघातील एक सर्वात चांगला अष्टपैलू खेळाडू. सागरनं झेल टिपलाय. रवी चौधरी आलेत. बघूया गोलंदाज कोण येत आहेत. ओव्हर नंबर 2 साठी गोरसे संघानं नक्कीच पलटवार केलाय. पहिला वार जरूर एवन जोडी सिद्धिविनायक अंजूर संघानं केला होता काल रोहन तरेच्या टीमनं. मात्र इथे या सामन्यातून पहिल्या ओव्हरमध्ये सरोली संघावर त्यांनी पलटवार करायला सुरुवात केलेली आहे. 1 ओव्हर 2 धावा 2 विकेट. 41 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बघा आमचे गुणलेखक ज्ञानेश्वर मुकादम यांच्यासाठी धर्मेंद्र तांगडे यांच्याकडून प्रत्येक झेलला 200 रुपये आहेत. बघूया जागा कुठे आहे त्यांची. झेल पण गेले पाहिजे. या चांगल्या जागेवर आहेत. बघूया ओव्हर नंबर 2 साठी गोलंदाज नितेश पाटील आणि आमचे नितेश चौधरी, भीम चौधरी हे जय हनुमान सरोली संघाचे चांगले सपोर्टर आहेत. भीमजी चौधरी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सरवली आणि नितेश चौधरी देखील ज्याच्या सौभाग्यवती माजी सरपंच राहिलेले आहेत. वा, दोन्ही चांगलं व्यक्तिमत्व. चला चला वेळ कमी घ्या. गणेशजी केने. यस, इथे पहिला चेंडू किशोर चौधरी यांना मात्र इथे पंच जितेंद्र वैती सर 1 फॉर दी ओव्हरचा इशारा दिलाय. यास पहिला 1 बिमार टाकलेला आपण असा पंचांनी आपल्याला इशारा दिलाय गोलंदाज नितेश पाटीलला. वन फॉर दी ओव्हर म्हणजे तुम्ही आता पुन्हा बिमार चेंडू, बाउन्सर चेंडू यापुढे टाकू शकत नाहीयेत. इथे हा चेंडू चांगली गती मात्र दिशा खराब. पंचांचा इशारा येतो वाईट. धावसंख्या 3. 7 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 2 बाद 3. 41 लक्ष्याचा पाठलाग करताना जय हनुमान सरवली संघ. आजच्या दिवसातून 7वा सामना मैदानामध्ये सुरू आहे. वा, सर्व संघांचं चांगलं सहकार्य. कारण की 2:13 आणि 7वा सामना मैदानामध्ये आपण पाहतोय. अडवलाय, थांबवलाय, चेंडूला रोखलाय आणि धावा आले 2. चांगले प्रयत्न गोरसे संघाचे. वेलकम. जय गावदेव वडणूकर संघ आणि महानंदादा बघा अगदी सावकाश हात करतात. या पहिल्या दिवशी नव्हते, आता आलेत तुम्ही. यशवंत पाटील आणि त्यांचे सहकारी आपलं सर्वांचं सरचे स्वागत. अनिल. यस, इथे 1-2 धावा. धावसंख्या 7. 9 चेंडू
टाकून झालेत आणि 2:07 41 लक्ष्याचा पाठलाग करताना जनमन सरवली संघ हा फटका उडवलाय. बघूया किशोर चौधरीनं अगदी काऊ कॉर्नर चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 धावा इथे देखील पूर्ण केलेत. रवी चौधरी का चांगला फिटनेसच्या बाबतीत आपण पाहिलं तर लवचिक शरीर आहे. अगदी खूप जिद्दी खेळाडू आहे. जनमन सरवले संघाचा एक अष्टपैलू असा खेळाडू म्हणून रवी चौधरीकडे पाहिलं जातोय. 10 चेंडू 9 धावा. नितेशचा चेंडू अगदी चेंडूला ऑफ ड्राईव्ह केलाय. चेंडू वाईड शॉट लॉंग ऑफला. इथे बघूया रवी चौधरी नाही तर किशोर चौधरी मात्र झेलबाद धावचीत झालेत. फलंदाज बाद किशोर चौधरी. तिसरा धक्का लागतोय हनुमान सरवली संघाला. नवीन फलंदाज शिवा पाटील. नक्कीच आज ग्रुप ई मधून आणि एफ मधून आपण सामने पाहतोय आणि आजच्या स्लॉट मधून आपण ग्रुप ई आणि एफ विजेत्या संघांचा आणि ई आणि एफ असे उपविजेत्या संघांदरम्यान देखील आपण सामने खेळणार आहोत. सर्वांनी चांगलं सहकार्य करा. आज स्पर्धेचा आपला 5वा दिवस. उद्या अंतिम फायनल डे आहे. दमान चषक 2024. नितेश शेवटचा चेंडू फेकण्यासाठी शिवा पाटील समोर आहेत. शिवा पाटील हे प्रभाकर पाटील यांचे बंधू आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती आणि ते पहिल्या चेंडूवर शिवा पाटील यांनी 1 धाव कंप्लीट केलेली आहे. 2 ओव्हर 3 बाद 11. आता येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये धावा बनवायचे अजून 30. 2 ओव्हरमध्ये नक्कीच 15ची सरासरी आहे. नक्कीच इथे अगदी गोरसई संघ पहिले 2 ओव्हर तरी आपल्या नावावर त्यांनी ठेवलेत असं म्हणायला हरकत नाहीये. कारण की 12 मध्ये दिलेत 11 आणि आता शिल्लक आहेत 12 मध्ये 30. नक्कीच यानंतर आपण सामना पाहणार आहोत. जोशी 11 भादवड ब आणि जय बजरंग कारिवली ब संघ. नक्कीच दोन्ही गावातील 2 संघ या संघटनेमध्ये आहेत आणि दोन्ही संघ ब या नावाने आहेत. बघूया दोन्ही संघांचा 1-1 विजय आहे. या उलट कारिवली तिसरा सामना खेळेल 1 विजय 1 पराभव. तर जोशी साहेबांचा संघ दुसरा सामना खेळेल. पहिल्या सामन्यातून विजय नोंदवलेला आहे. 12 चेंडू 30 धावा. चला गोरसे संघ क्षेत्ररक्षण लावा आपण. गोलंदाज नितीन प्रवीण नितेश नितीन नितेश. नक्कीच स्वराज्य व प्रतिष्ठान कशेली संघाचे एक खंदे समर्थक रामशेठ भोसले आणि आमचे गणपती भोईर आपलं सरचे स्वागत आहे. यस नाही अंजूर संघ आपण कुठेही जायचं नाही आहे. अगदी गणपती भोईर आम्हाला जोडलेले आहेत. आपलं स्वागत आहे दमन चषक 2024 मध्ये. आपल्या संघटनेचे उपाध्यक्ष आहेत आणि ते पहिल्या चेंडूवर फलंदाज शिवा पाटील आउट. रामशेठ भोसले आणि गणपती भोईर आपलं सहर्ष स्वागत करतोय. जरी स्वराज युवा प्रतिष्ठान कशेली संघ या स्पर्धेतून बाहेर झाला तरी मात्र त्यांनी या स्पर्धेला आणि सर्व संघांना त्यांच्याकडून शुभेच्छा दिल्यात. धन्यवाद. यस जयेश थोडासा जखमी आहे. नक्कीच एन्जॉय करताय दमन दौरा. धन्यवाद. भोलेनाथ पाटील
गोरसे संघ अगदी चांगल्या लयमध्ये. ज्ञानेश्वर चिकणे देखील सुपर 12 मध्ये जय गावदेव वनवर संघ दाखल झालाय. वरालदेवी ताडाली मोहनदादा भोईरेचा संघ देखील क्वालिफाय झालाय आणि चौथ्यावा मानकोली माझा संघ देखील स्पर्धेमध्ये क्वालिफाय झालेले आहे. आता रोहन तरेचा संघ एवन जोडी सिद्धिविनायक अंजूर संघ देखील सुपर 12 मध्ये पोहोचलेले आहे. क्या बात आहे. मात्र आमचे रमेश तरे साहेब असतील, धर्मेंद्र तांगडे असतील यांचे संघ यावेळी मागे पडलेत. गणपती भोईर यांचा संघ मागे पडलाय. हेमंत गुलवी मुसाबा यांचा संघ क्वालिफाय झालाय. बघूया इथे हा चेंडू आलाय वाईट. पंच सूर्यकांत मोरे सरांचे दोन्ही हात समांतर. धाव मिले वाईटच्या सोबत अवांतर. अवांतर धावीनी संघाची धावसंख्या 12. अजूनही 29 बनवायचे आहेत. आणि भोलेनाथ पाटील बॅटची कडा आणि एस्टनच्या मागे गणेश केनेच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. मोठा धक्का आहे. रवी चौधरी यांना अजूनही नॉन स्ट्राईकवर थांबवलाय. कुठेतरी सरवली संघ हे विसरलाय की नॉन स्ट्राईकला रवी तरे उभे आहेत. रवी चौधरी नक्कीच अगदी चांगले फलंदाज आहेत. बघा अजून एकही चेंडू खेळण्याची संधी त्यांना मिळेल नाहीये. शिवा बाद झाले, भोलेनाथ पाटील बाद झाले. बघूया नवीन बॅटर मैदानामध्ये सुधाकर चौधरी आणि रवी चौधरी जोडी. प्रत्येक झेलसाठी ज्ञानेश्वर मुकादम यांना धर्मेंद्र तांगडे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. आज आमच्या आचार्याची यवन जोडी किशोर पाटील आणि संजय पाटील वडणोकर यांना आई जोगेश्वरी झून आंदोरकी संजय पाटील यांच्याकडून 500 रुपये बक्षीस दिले. चांगलं उत्तम आचारी म्हणून त्यांना इथे पारितोषिक. आणि इथे अजून एक बॅट कट. काय गोलंदाजी. नवीन फलंदाज विलास चौधरी. आजच्या दिवसातून आपण 7वा सामना पाहतोय. हा चेंडू वाईट आलाय. धावा बनलेत फक्त 13. बघा पहिल्या ओव्हरमध्ये 2, दुसऱ्या ओव्हरमध्ये 9 आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये फक्त वाईट च्या धावा आलेत. आणि हा चेंडू हवाई सबार. Yeah. 41 बनवायचे आहेत आणि 19 बनलेत. 8 चेंडू आणि 22 धावा. बघू शकता आपण होम फोटो लाईव्हच्या माध्यमातून मॅच इक्वेशन दाखवलंच होतोय. 8 चेंडू आणि 22 धावा.
इथे मिस्टाई फटका आहे. चेंडू बघूया. स्वतः गोलंदाज शॉट लेगला झेल घेण्याचा जरूर त्यांनी प्रयत्न केलाय. आता रवी चौधरी म्हणतायत विलास चौधरीला की तू थांब, मला संधी घेऊ दे. इथे धावा बनले जातात 20 आणि 7 मध्ये 21. या चेंडूवर जर मोठा फटका आला तर पुन्हा आशा जिवंत होतील. बघूया. मात्र अजूनही सामना संपलेला नाहीये. जोपर्यंत खेळपटू रवी चौधरी आहेत तोपर्यंत सर्व संघ हार मानणारा संघ नाहीये. 7 चेंडू 21 धावा आणि प्रत्येक चेंडू 3 धावांचं गणित येऊन थांबलेलं आहे. आणि हा पहिला चेंडू खेळलेला आहे रवी चौधरीनं आणि ते पहिल्या चेंडूवर आली त्यांचे एक सिंगल. आता धावा बनलेत 21. आता बनवायचे आहेत 20. 6 मध्ये 20. आज 3 वेळा हे चित्र आपल्या डोळ्यासमोर आलं आहे. नक्की जोशी 11 भादर संघाने ते पूर्ण केलं, त्यानंतर थांबवलं आणि ते पुन्हा एकदा बनतील की थांबतील याचं उत्तर आपल्याला मिळेल. बघूया. आजच्या दिवसातून 3 वेळा 6 मध्ये 20. चला मीटिंग लगेच आटपून घ्या. आपण ज्ञानेश्वर मुकादम, गणेश केने, ऑल टीम अधिक वेळ घेऊ नका. ज्ञानेश्वर मुकादम 6 मध्ये 20. चला चला लगेच आपण आपापल्या जागेवर चला. सात चेंडू 20 धावांचं समीकरण आहे. जय बजरंग गोरसई आणि जय हनुमान सरावली. सात चेंडू 21 धावा, 20 धावा सॉरी 18 मध्ये 21 आलेत आणि 6 मध्ये 21 शिल्लक आहेत. गोलंदाज 20 आहेत. शरद पाटील पहिल्या 18 मध्ये 21 आणि उरलेल्या 6 मध्ये 20. रवी चौधरी ऑन दी फायर. नक्कीच इथे खूप खूप बघूया काय घडलं आहे. 2 धावा तर धावून पूर्ण केलेले आहेत. नाही नक्कीच आपण नक्कीच इथे होम फोटो लाईव्हच्या माध्यमातून जर चित्रीकरण स्पष्ट असेल तर निर्णय देऊ, नाही तर जो मैदानी पंच निर्णय देतील तो दोन्ही संघांनी मान्य करायचा आहे. बघूया या चेंडूवर काय घडलं आहे. नक्कीच बाहेरून कुठल्याही खेळूने हातवारे करू नका मित्रांनो. ही स्पर्धा आपल्या संघटनेची स्पर्धा आहे, आपली स्पर्धा आहे. कुठल्याही संघावर अन्याय होणार नाहीये. तरी साहेब पंच या पंच आहेत तेच आहेत आहेत आहेत. ओम फोटो लाईव्हच्या माध्यमातून दाखवला जातोय. बघा रिव्ह्यू नाहीये, मात्र सामना अगदी अंतिम टप्प्यात आलेला आहे.
नक्की चांगले प्रयत्न होते. अगदी चेंडूला सीमारेषा बाहेर जाताना ते अडवलंय. ज्या धावा पूर्ण केल्या तेवढ्याच धावा येतील सरवली संघासाठी. किती सर 2 धावा. यस काय चांगला प्रयत्न केलाय. वा ओम फोटो लाईव्हच्या माध्यमातून दूध का दूध पाणी का पाणी अगदी दोन्ही संघाच्या सहकार्यानं ॲक्शन रिप्ले इथे दाखवलाय ऑन स्क्रीनवर. चांगला प्रयत्न 100% गुण त्या क्षेत्ररक्षकाला द्यावे लागतील. धावसंख्या झाली 23. नितेशनं काय फिल्डिंग केलेली आहे. आपल्या संघाचे 4 मौल्यवान धावा वाचवलेत. हा पुन्हा एकदा आपण फटका पाहतो. हेडिश लॉंग ऑफ रिझनला पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. विलास चौधरी चांगले साथ देत आहेत. 6 मध्ये 20, 2 मध्ये आले 4, आता 4 मध्ये 16. संतोषजी घोटकर, ज्ञानेश्वर मुकादम, त्यानंतर गणेश केने ऑल टीम. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडूला अडवला आणि फलंदाज विलास चौधरी धावचित बाद. आता 3 मध्ये 16 आलेले 2 षटकार 1 चौकार की मात्र डॉट आणि विकेट. बघूया फलंदाज नितेश चौधरी. नक्कीच नितेश चौधरीनं खूप कमी वेळा संधी मिळते मात्र त्या संधीचं सोनं त्यांच्याऐवजी रवी चौधरी यांना करावं लागेल कारण की त्यांच्याकडे जी क्षमता आहे. 3-16 या चेंडूला मोठा फटका आला तर अशा जिवंत होतील जानमन सरवली संघाच्या. आणि हा चेंडू देखील आला डॉट. आता सामन्यावर पकड मजबूत. रोहन तरे ज्ञानेश्वर मुकादमकडे पाहतोय. अगदी संघ पहिल्या विजयाच्या दिशेनं वाटचाल करतोय कारण की 2 चेंडू 16 धावा. 7 विकेट देखील गमावल्यात जानमन सरवली संघानं. इनसाइड आउटचा फटका आपण पाहतोय. बघूया क्षेत्ररक्षक धावतायत पळतायत मात्र ही चेंडू आणि खेळाडू मधली रेस अखेरकार चेंडूने जिंकली आहे आणि चेंडू सीमापार येतोय चौकार. 29 धावा झालेत. आता 1-12 नाही 7-12 फेमस आहे. आणि हा चेंडू देखील चौकार आलाय. बघा रवीला तुम्ही जेवढं नॉन स्ट्राईकला ठेवलं त्याचा फायदा इथे घोडसे संघाला झालाय आणि तोटा नक्की सरवली संघाला. दुसऱ्या ओव्हरमध्ये रवी चौधरी खेळपट्टीवर आले होते. चला हार्ड लक टफ लक. संतोष पाटील, किशोर चौधरी, रवी चौधरी, शिवा पाटील, नितेश चौधरी, भीम चौधरी ऑल टीम हार्ड लक. 3 सामने